काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं शुक्राचार्यांकडे संजीवन मंत्र निष्प्रभ करण्याकरता बृहस्पती पुत्र कच वेश बदलून आलाय। तो दिसाला सुस्वरूप आहे आणि त्याच्या रूपाला दमयंती वश झाली म्हणा, मोहित झाली म्हणा, आणि तिच्या सांगण्यावरून शुक्राचार्यांनी त्याला शिष्यत्व बहाल केलं। पण बाकीच्या शिष्यांना याचं कपट रूप असेल याची शंका आली। पण आपले गुरु तर ऐकायला तयार नाहीत, त्यांना कसं काय सांगायचं। हा इथे शिकून देवालयी जाईल, तिथल्या लोकांना, तिथल्या देवतांना ही विद्या शिकवेल, मग आमचं काय होईल। ही शंका त्या दैत्य कुळातल्या बाकीच्या शिष्य परिवाराला आली। काय करावं हे सगळे बाकीचे दैत्य शिष्य शुक्राचार्यांचे चिंतेमध्ये होते, विचार करत होते की आता याला काय करावं। काळ क्रमित एके दिवशी असा काळ चालला होता, काळ चालला होता, एक एक दिवस चालला होता। कच तो शुक्राचार्यांच्या जवळ जात होता, कारण देवयानी त्याच्या प्रेमात पडली। काळ क्रमिता एके दिवशी कच पाठविला समिधांसी। शुक्राचार्यांनी एक दिवस कचाला सांगितलं, अरे कचा, यज्ञ यागा करता समिधांची गरज आहे, तर तू जरा जाऊन समिधा घेऊन ये, आणि तुझ्या बरोबर एकटा नको जाऊ, काही दैत्य शिष्य तुझे गुरुबंधू, माझे काही दैत्य शिष्य आहेत, त्यांनाही घेऊन जा। तया कचा ते अवधरा, आणि मग तुम्ही समिधा घेऊन या, असं सांगून कचाला शुक्राचार्यांनी समिधा आणायला पाठवलं। गुरुआज्ञेप्रमाण गुरूंनी आज्ञा केली आहे की समिधा घेऊन ये, बर त्या आणण्याकरता या दैत्य शिष्यांना पण घेऊन जा। आता यांनी आपली ओळख ब्राह्मणपुत्र म्हणून दिलेली आहे, आणि हे दैत्यपुत्र आहेत। दैत्यपुत्र आणि हा ब्राह्मणपुत्र म्हणजे कच बृहस्पती पुत्र आहे खरा। हे सगळे जण रानात गेले, राणी जाऊन समागमे यांच्या बरोबर या दैत्यपुत्रांबरोबर रानात गेले, समिधा निवडतायत, समिधा गोळा करतायत। पण या दैत्यपुत्रांनी हीच संधी आहे, आपले गुरु तर ऐकणार नाहीत, त्यांना आपण सांगू शकणार नाही। यांनी तर विद्या शिकली नाही पाहिजे, आणि यांनी इथे शिकून देवतांना शिकवलं नाही पाहिजे। मग हीच संधी आहे काहीतरी करायची। मग काय करावं?
दैत्ये मारिले कचासी, दैत्यांनी कचाला ठार केलं, मारलं. कचाला जर मारलं तर या पुढच्या काही घटना घडणारच नाहीत, असा दैत्य शिष्यांचा, त्या दैत्यांचा कयास होता. त्यांना असं वाटत होतं की जर समजा कचाला मारलं तर पुढे काहीच उद्भवणार नाही, म्हणून दैत्यांनी त्या कचाला मारलं आणि संध्याकाळी समिधा घेऊन ते दैत्य गुपचूप आले. सांगितलं नाही कचाला मारलंय म्हणून, कारण गुरुला सांगितलं जो गुरु कोपले तर, गुरु क्रोधिष्ठ झाले तर, म्हणून गुरूंना सांगितलं नाही की आम्ही कचाला मारलंय, पण कचाला त्यांनी मारलं. आणि ते आश्रमामध्ये आले. पण शुक्राचार्यांची कन्या जी देवयानी, जिचं पहिल्या नजरेमध्ये कचावर प्रेम जडलं होतं, त्याला आपला पती करण्याची इच्छा होती. कारण तो जर इथे राहिला असता, त्याच्याशी विवाह केला असता, तर आपणही पित्याजवळच राहिलो असतो. ही तिची मनोमन इच्छा खरी ही होती की कचाशी विवाह करून पती समवेत पित्याजवळ राहावं. बरं, आता इथे तर कचाला मारलाय. संध्याकाळी बाकीचे शिष्य आलेत, पण कचा आला नाहीये. शुक्राचार्यांची कन्या पितयासी परममान्य, शुक्राचार्यांची मुलगी होती, वडिलांना अतिप्रिय होती. बरं, ती शुक्राचार्यांची कन्या असो किंवा कुठल्याही सामान्य पित्याची कन्या असो, ती बापाला प्रिय असतेच. बापाचं कन्येवर प्रचंड प्रेम असतोच. त्याप्रमाणे शुक्राचार्यांचंही आपल्या कन्येवर प्रचंड प्रेम होतं. आणि त्या प्रेमा खातरच तिचं ऐकून त्यांनी कचाला शिष्यत्व दिलेलं असतं. ती आपल्या वडिलांना म्हणाली आहे, अहो कच कैसा नाही आला. अहो तुमचे बाकीचे शिष्य आले समिधा घेऊन, पण माझा कच नाही आला. अहो तुमचा शिष्य कच अजून आला नाही, हे सगळे कसे आले? आणि कच आली या वाचून मग तिने अट टाकली, बाबा बघा सगळे शिष्य आले हो, पण कच आला नाही, आणि कच आला नाही तर मी भोजन ग्रहण करणार नाही. आश्चर्य आहे. पित्याची अत्यंत लाडकी आहे. प्रत्येक कन्या ही पित्याची लाडकीच असते. तशी देवयानी शुक्राचार्यांची लाडकी कन्या आहे. आणि ती आपलं अस्त्र काढते की जर समजा कच नाही आला तर मी भोजन करणार नाही. मग त्याला कसं आणायचं ते तुम्ही ठरवा, कारण तुमचे सगळे शिष्य आले आहेत. कचच नाही आला. ज्या वेळेस ती असं सांगते की कच जर आला नाही तर मी भोजन करणार नाही, शुक्राचार्यांना चिंता वाटते. अरे 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 माझी मुलगी उपाशी राहणार. कचालिया वाचन भोजन न करी देवयानी
ऐसे ऐकता निर्वाणी, हे निर्वाणीचं तिचं वाक्य ऐकून शुक्राचार्यांना शुक्राचार्य चिंतावला, चिंता करायला लागला. काय करावं? कच्छ तर आलाच पाहिजे, कारण तो आल्याशिवाय माझी मुलगी जेवणार नाही आहे आणि माझ्या मुलीवर माझा अत्यंत प्रेम आहे. हो, अंतर्ज्ञानाने बघितलं. ज्ञानी पाहे मानसी, मनामध्ये अंतर्ज्ञानाने शुक्राचार्यांनी बघितलं. मृत्यू झाला असे तयासी. अरे 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 अरे, कच्छ मरण पावलाय. आता तो मरण पावलाय तर तो कसा काय येणार? पण माझी कद्या जेवणार नाही त्याशिवाय. मग आपल्याकडे संजीवनी मंत्र आहे, आता त्याचा उपयोग करावा लागेल. तसं जर मुलींनी हट्ट केला नसता तर कदाचित शुक्राचार्यांनी कचाला उठवलं नसतं. पण कन्येचा हट्ट, कन्येवर अतिप्रेम, कन्येचा हट्ट म्हणून शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने बघितलं कच मृत्युमुखी पडलाय. मनोमन संजीवन मंत्राचा जप केला कचाच्या नावानी. मंत्रामध्ये बघा सामर्थ्य काय आहे. मी अनेक वेळा, अनेक विवेचनातनं, अनेक प्रवचनातनं मी अनेक वेळा सांगतो की मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. कुठेही म्हणा तो, त्याच्या लहरी तिथपर्यंत पोचतात. अहो, रानामध्ये, जंगलामध्ये कच मृत्युमुखी पडलेला आहे. शुक्राचार्य आश्रमात बसलेले आहेत. आश्रमातनं संजीवनी मंत्राचा उपयोग करतात तर कच तिथे उठतो. हे मंत्राचं सामर्थ्य आहे, ही मंत्राची शक्ती आहे, हे मंत्र सामर्थ्य आहे. ज्ञानी पाहे मानसी, मृत्यू झाला असे तयासी. ज्ञानाने ओळखलं त्याला मृत्यू आला आहे. मंत्र जपुनी संजीवनीसी, संजीवनी मंत्राचा जप केला. त्वरित घरी आणला आणि लगेच त्याला घरी आणलं, आश्रमात आणलं. आता त्याला परत आणलंय. हे दैत्य शिष्यांनी बघितलं. काय करावं बाबा, आपले गुरु तर काय ऐकत नाहीत. अहो, हे नाशाला कारणीभूत आहे. हा आमच्या दैत्य कुळाचा नाश करणार आहे. हा इथे विद्या शिकून देवतांना शिकवणार आहे. कसं समजवावं आमच्या गुरूंना, कसं सांगावं? बर, याला मारावं तर याला घेऊन आले. आमच्या गुरूंकडे ती विद्या आहे संजीवनी. काय करावं? बरेच दिवस कच होता तिथे. हे सगळे दैत्य शिष्य कचाचा द्वेष करत होते, स्वाभाविक आहे. पण कचाकडे एक मात्र फार मोठं अस्त्र होतं म्हणा, जमेची बाजू म्हणा, की गुरुकन्या देवयानी त्याच्यावर प्रचंड मोहित होती. त्यामुळे संपूर्ण दैत्य सैन्य त्याचा द्वेष करत होता. तरीही त्याला त्याची पर्वा नव्हती, कारण त्याला माहित होतं की गुरुकन्या आपल्या मोहामध्ये आहे, आपल्यावर प्रचंड प्रेम करते. कचाला ही कल्पना होती. दैत्य त्याचा
अत्यंत द्वेष करत होते. आणि होता बहुत दिवस दैत्य करती अति द्वेष, त्याचा प्रचंड द्वेष करायचे. प्रचंड म्हणजे प्रचंड द्वेष करायचे. पुन्हा काही दिवसांनी तो वनात गेला. पुन्हा त्याला मारलं. पुन्हा कशाला मारलं? पुन्हा कशाचा संहार केला. पण यावेळेस त्यांनी काय केलं तर त्याला मारून तसंच टाकलं नाही. कारण जर त्याला मारून तसंच टाकलं तर आमचे गुरु त्याला परत आणतात. मग त्यांनी काय केलं, पुनरपि तयास वधी येले, पुन्हा त्याला मारलं. मागुती वाचेल, मग नंतर हा वाचेल बुवा, याला गुरु वाचवतील बुवा, अशी मनामध्ये शंका स्वाभाविक आहे. अशी शंका येणं स्वाभाविक आहे. कारण पहिल्यांदा वाचवलंच आहे गुरूंनी, आणलंच आहे त्याला. म्हणून त्याचं चूर्ण केलं, त्याचे तुकडे तुकडे केले. त्याला नुसतं मारलं नाही हो. नुसतं मारून टाकून दिलं तर आमचे गुरु आणतात. मग आता याचे तुकडे तुकडे करा. दैत्य आहेत ते, आसुरी वृत्तीच आहे. त्याचा त्यांच्या मागचा उद्देश हा की यावी इथून काही शिकून जाऊ नये आणि देवतांना शिकवू नये, हा त्यांचा खरा एकमेव उद्देश आहे. म्हणून याचा नायनाट करायलाच पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मारलं तर शुक्राचार्यांनी आणलं परत. म्हणून यांनी काय केलं, दुसऱ्यांदा त्याला मारलं, त्याचे तुकडे तुकडे केले, चूर्ण करती. अतिशय चूर्ण म्हणजे काय, त्याला पावडर म्हणा हो, पीठ म्हणा, त्याचं चूर्ण केलं. आणि चूर्ण करून काय केलं, दश दिशा फेकीती, दश दिशा टाकून सगळ्या दिशांना असं फेकून दिलं. उद्देश काय, त्याच्याविषयी घृणा तर होतीच, त्याच्याविषयी द्वेष तर होताच, पण आमच्या गुरूंनी पुन्हा त्याला जिवंत करू नये ही एक आस होती, एक इच्छा होती. मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी, चूर्ण केलं अक्षरशः तुकडे 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 तुकडे. दश दिशा टाकूनी 10 दिशांना फेकून दिलं. काय कशाची अवस्था केली. गुरुपुत्र आहे हो, देवतांचे गुरु बृहस्पती त्यांचा पुत्र आहे बरं, त्याची ही अवस्था आहे. दैत्यांनी त्याला मारलं, त्याचे तुकडे तुकडे केले, 10 दिशेंना टाकले. आणि ते दैत्य शिष्य, शुक्राचार्यांचे शिष्य आश्रमात निघून आले. गप्प, सांगितलं नाही काय झालंय. त्यांना जे कर्म करायचं होतं, जे त्यांचं उद्दिष्ट होतं, कशाविषयीचा जो द्वेष होता त्याचा अंत करायचा होता. आपल्या मनासारखं केलं. बरं, मागच्या सारखं नुसतं सोडून नाही दिलंय, तर यावेळेस त्याचे तुकडे करून त्याचं भस्म करून सगळीकडे शिंपडून टाकलं 10 दिशांना. आणि आरामशीर हे कृष्ण कृत्य, काळ कृत्य, अघोर कृत्य
दैत्यच आहेत, अघोर कृत्य करून पुन्हा आश्रमामध्ये आले. दिवस गेला अस्तमानी, दिवस मावळला, संध्याकाळ झाली, सगळे शिष्य आलेले आहेत, सगळे शिष्य आले. कोणी गोधन घेऊन आलं होतं ते आलंय, कोणी संविधान आला गेलं होतं ते आलंय, सगळे शिष्य. बर ज्यांनी कशाला मारलं तेही आले आहेत. आश्रमात येणारा तसा शिष्य कोणी राहिला नाही, सगळे शिष्य आश्रमात आले. पुसतसे देवयानी. मग देवयानी वडिलांना विचारते, बाबा बाबा सगळे शिष्य दिसतायत हो तुमचे, सगळे शिष्य दिसतायत, पण माझा कच नाही दिसत आहे. बघा 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 कच का नाही आला. बाबा कचाला बोलवा हो, कचाला आणा हो. दिवस गेला अस्तमानी, पुसतसे देवयानी. अहो संध्याकाळ झाली बाबा, बाबा तुमचे सगळे शिष्य आले, अहो माझा कच नाही आला, माझा कच मला दिसत नाही. आणि आता इथे कबूल करते काय, कच माझा प्राण सखा, कच माझा प्राण सखा, प्राणापेक्षाही कच मला प्रिय आहे. कचावर माझं प्रचंड प्रेम आहे. बाबा कच दिसत नाही. तुम्हाला सांगते बाबा, कच हाच माझा प्राण सखा आहे. कचा व्यतिरिक्त मला काहीही नकोय. नानिसी. आता तुम्हाला मी खरं सांगितलंय की कच माझा प्राण सखा, पण जर न आणीसी जरी, तुम्हाला हे आता मी सांगितलंय, तुम्हाला माहिती झालंय कच माझा प्राण सखा आहे, आणि तरी जर तुम्ही कचाला आणलं नाहीत, कचाला जिवंत केलं नाहीत, तर मात्र खाईन विखा. अरे अरे अरे, मी विष प्राशन करीन. ऐक बाबा, बापाला धमकी म्हणा किंवा कचाविषयी आतून प्रेम म्हणा, पण देवयानी बोलून चुकली की कचाला जर तुम्ही आणलं नाहीत तर बाबा मी विष खाईन. दावी मज तयाचे मुख. आता काही नाही, मला फक्त त्याचं मुख बघू द्या, मला कचाला बघू द्या. कच बघितल्याशिवाय मी शांत राहणार नाही, कारण तो माझा प्राण सखा आहे, प्राणाहून प्रिय असा माझा आहे, त्याच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे. कबूल करते देवयानी. आणि म्हणून शेवटचा उपाय आहे बाबा, तुम्ही त्याला आणू शकता. तुमच्याकडे मंत्र सामर्थ्य आहे, तुम्ही हे आणू शकता, तुम्ही हे करू शकता. जर तुम्ही त्याला आणलं नाहीत तर मग मात्र मी विष प्राशन करीन असं म्हणून त्याचं मुख मला दाखवा. काही करा पण त्याचं मुख मला दाखवा असं म्हणून ती आता रडायला लागली आहे, प्रलाप करायला लागली, आक्रोश करायला लागली आहे. अहो एकदा मेलेल्या कचाला जिवंत केलंय, ही दुसरी घटना घडते आहे. कन्येवरी ममत्व बहुत. मी मगाच सांगितलं, मुलींवर बापाचा प्रचंड जीव असतो. मुली बापाला अतिशय प्रिय असतात. त्याचा त्या गैरफायदा घेतात की नाही
हा संशोधनाचा विषय इथे देवयानी मात्र घेते आहे. कारण तो देवतेंचा पुत्र असून सुद्धा कपटवेशाने आलेला असताना सुद्धा देवयानीच्या प्रेमापोटी त्याला शिष्यत्व बहाल केलं. हा गैरफायदाच घेतलाय शुक्राचार्यांच्या प्रेमाचा. दुसरं, तो एकदा मेला असताना त्याला संजीवन मंत्राने परत आणायला लावलं, हाही गैरफायदाच घेतला आहे. तिसरं, आता तर त्याला धमकी देत आहेत पित्याला ती, की जर त्याला आणलं नाही तर मी विषप्राशन करीन. बापाचं मुलीवर प्रचंड प्रेम असतं, त्याचा ती गैरफायदा घेते की नाही हा मी मगच सांगितलं संशोधनाचा विषय आहे. कन्येवरी ममत्व बहुत, आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे शुक्राचार्यांचं. मग शेवटी त्यांनी आता ही असं काहीतरी करणार, त्याच्यापेक्षा बहु कच कुठे आहे, म्हणून त्यांनी अंतर्ज्ञानाने बघायला सुरुवात केली. आणि शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने बघितलं, आश्चर्य झालं की अरे तो त्याचं तर छिन्न विछिन्न करून टाकलंय. त्याला नुसतंच मारलं नाही तर त्याचे तुकडे तुकडे करून फेकून दिलेत, छिन्न विछिन्न केले म्हणतं. अगं बाई, त्याला नुसतंच मारलं नाही तर त्याचे तुकडे तुकडे करून टाकून दिलेत ग. आपल्या कन्येला त्यांनी सांगितलं. अंतर्ज्ञानाने त्यांनी बघितलं, कन्येवरी ममत्व बहुत तेने शुक्र ज्ञाने पाहतो, छिन्न विछिन्न केले म्हणतो. मंत्र जपला बघा पुन्हा सांगतोय मी, मंत्रामध्ये किती सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य आहे मंत्रामध्ये. छिन्न विछिन्न केलं, तुकडे तुकडे करून टाकले, हे अंतर्ज्ञानाने त्यांनी बघितलं. आणि त्यांनी संजीवनी मंत्राचा जप केला. हे रानात केलंय, हे आश्रमात आहेत. धन्य मंत्राचे सामर्थ्य. मी अनेक वेळा सांगितलं, ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. गुरुचरित्रामध्ये मंत्रावर प्रचंड सामर्थ्याबद्दल सांगितलंय, पुन्हा एकदा सिद्ध झालंय. धन्य मंत्राचे सामर्थ्य कशा आला घरात वरित. अहो, ज्याचे तुकडे तुकडे करून टाकले होते, पण संजीवनी मंत्रामध्येच असं नाही तर कुठल्याही मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. व्यक्तीपेक्षा मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, हे मी अनेक वेळेला सांगितलंय, अनेक वेळेला. धन्य मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात वरित. मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, कच घरी आला. आणि मग देवयानी संतोषित. आपल्या वडिलांना खरोखर काय वडिलांच्या मंत्रात सामर्थ्य आहे. देवयानीला आनंद झाला आणि आनंदाने तिने वडिलांना मिठी मारली. माझा कच आला, तो जर आला नसता तर मी विष खाल्लं असतं, पण माझ्या वडिलांच्या मंत्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे, मंत्र इतके प्रबळ आहेत, मंत्र काहीही करू शकतात. अहो, दुसऱ्यांदा मेलेला कच परत जिवंत होऊ शकतो मंत्र सामर्थ्यामुळे. जे माझ्या बापाने मंत्र म्हटला, आला की नाही कच परत. माझ्या वडिलांमध्ये सामर्थ्य आहे, पण सामर्थ्य मंत्रात आहे, हे लक्षात ठेवा. शुक्राचार्यांनी दोन्ही वेळेस
मंत्र म्हटला म्हणून कच परत आलाय हे विसरू नका. संजीवनी मंत्रामध्ये सामर्थ्य होतं हे विसरू नका. दैत्य मनी विचार करी. जेव्हा तो कच परत आला तेव्हा दैत्य विचार कर काय करावं आता यार. या सद्गुरूंनी दोनदा त्याला आणलं, काय करावं. गुरु कन्येची ह्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. आमच्या देवयानी ताईचं ह्याच्यावर प्रेम आहे. ही गुरु भगिनी आहे आमची. तिला नक्की माहित नाही हा कोण आहे काय आहे. हा देवतांकडे जाऊन मंत्र शिकवणार आहे काय काही माहित नाही हो तिला. तिचं खरं ह्याच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि गुरुचं आपल्या मुलीवर प्रेम आहे. म्हणून हे दुसऱ्यांदा काय करावं हे दैत्य विचारात पडले. मग दैत्यांनी पुढे काय केलं. कशाला परत मारलं का. कच मंत्र शिकला का. काय घडलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.